हाय हॅलो नमस्कार। तर कशा आहात मित्रांनो? स्वस्त असाल, मस्त असाल तर चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललेलो आहोत शेतामध्ये। तर शेतामध्ये आपल्याला आज काय काम करायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा। तर इकडे पाठीमागे आहेत आपले टोमॅटो। तर टोमॅटो खराब झालेले आहे आणि आपल्याला आज टोमॅटोच्या शेतात काम नाही आहे, तर टोमॅटोच्या खालच्या शेतामध्ये काम आहे। इकडे आहे आपलं कोबीचं शेत। तर आपल्याला आज कोबीच्या शेताला पाणी भरायचं आहे। तर चला, तर आत्ताच आपण केलेली आहे मोटर चालू। तर मोटर आपली चालू झालेली आहे। तर मग चला मित्रांनो, आपण घेऊयात कोबीला पाणी भरून। तर आत्ताच आपला एक वाफा भरून झालेला आहे आणि मी देते ते म्हणजे 12। मित्रांनो, गावाकडचं वातावरण किती मस्त वाटते बघा। तर आपलं हे कोबीचं शेतामध्ये तर खूप असं मस्त वाटतंय। आपला काही कोबी तयार झालेला आहे, तर काही कोबी आपला अद्यापही तयार झालेला नाही। तर पाणी दिल्यानंतर आता जो काही कोबी अर्धा तयार झालेला आहे तो थोडासा फुगेल, म्हणजे 2 दिवसांनी आपल्याला पुन्हा कोबी काढायचा आहे आणि 2 दिवसामध्ये या पाण्याचा उपयोग आपल्या कोबीला चांगलाच होईल। तर मित्रांनो बघा, कोबी थोडासा, तर हा गट्टा आपला अजून फुगलेला नाही, म्हणजे अजून तयार झालेला नाही। तर या कोबीच्या रोपामध्ये आपल्या काही ठिकाणी फ्लावरची रोपंसुद्धा आहेत, म्हणजेच कोबीचं रोप आपण ज्यावेळेस घेतलं त्यामध्ये 9 ते 10 रोप असे आलेले आहेत की ते फ्लॉवरचे आहेत। तर मित्रांनो हे बघा, इथे एक फ्लॉवरचं रोप आहे, म्हणजेच फ्लॉवरचं झाड आहे आणि बाकी शेतामध्ये आपला सर्व कोबी आहे। तर इकडे दीदी पण शेतामध्ये आलेली आहे आणि आपला भैया जो आहे तर तो भैया आपला व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, आपला व्हिडिओ कोबीचं शेत तुम्हाला कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की